नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे स्वागत आहे आपल्या आर्ट चॅनलवर। आज मी तुम्हाला मोत्यापासून पावले कसे बनवायचे ते शिकवणार आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। खूप सोपी पद्धत आहे आणि आपण स्वतः तयार केल्यामुळे एक वेगळाच आनंद असतो। अगदी कमी वेळेमध्ये आपण सुंदर असे ही मोत्यांची कलाकृती बनवू शकतो। व्हिडिओ तुम्ही अगदी स्किप न करता पाहाल तर नक्कीच तुम्हाला ही बनवायला जमेल आणि आपण बनवलेल्याचा आनंद हा काही वेगळाच असतो। चला तर मग बघूया। हे पावले बनवण्यासाठी आपण 5 नंबरची मोती वापरले आहेत। पांढऱ्या रंगाचे, लाल रंगाचे आणि पिवळ्या रंगाचे। तुम्ही इथे 1 पाऊल लाल रंगाचे आणि 1 पाऊल पिवळ्या रंगाचे बनवू शकता किंवा दोन्ही लाल किंवा दोन्ही पिवळ्या रंगाचेही बनवू शकता, ती तुमची चॉईस आहे। प्रथम मी सुईमध्ये तंगूस ओवून गाठ मारून घेतलेली आहे। सुईमध्ये इथे आपण प्रथम 4 मोती ओवून घेणार आहोत याप्रमाणे, आणि शेवटच्या मोत्यामधून सुई गोल फिरवून त्याचा एक छोटा चौकोन करून घेऊया। याप्रमाणे आपण छोटा चौकोन करून घेतला आहे आणि सुई टोकाच्या मोत्यामधून बाहेर काढली आहे। आता इथे या मोत्यामध्ये आपण पुन्हा 3 मोती ओवून घेणार आहोत। आणि ज्या दिशेने मोत्यातून सुई बाहेर आली आहे त्याच्या विरुद्ध दिशेने सुई आपण घालून बाहेर काढणार आहोत। याप्रमाणे इथे आपला दुसरा चौकोन तयार होईल। याच पद्धतीने आपण सुई गोल फिरून टोकाच्या मोत्यावर आणायचे आहे आणि पुन्हा 3 मोती घालून असे 4-4चे चौकोन 5 करून घ्यायचे आहेत। तुम्हाला आणखी एक चौकोन बनवून दाखवते। मी सुई पुन्हा टोकाच्या मोत्याला घेतली आहे आणि आता पुन्हा मी 3 मोती घालून एक 4चा चौकोन बनवून घेणार आहे। आपल्याला प्रत्येक वेळेस सुई घट्ट ओढून घ्यायची आहे, म्हणजे विण व्यवस्थित बसेल, लूज पडणार नाही। इथे बघू शकता मी पुन्हा 3 मोती घालून तिसरा चौकोन, 4 मोत्यांचा तिसरा चौकोन बनवून घेतला आहे। पहा इथे अगदी सोपा आहे। 4-4चे आपण 3 चौकोन बनवून घेतलेले आहेत। कसे बनवले मी तुम्हाला सांगितले आहे। उरलेले मी 2 चौकोन पूर्ण करून घेते आणि मग दाखवते। पहा इथे मी 4-4चे 5 चौकोन पूर्ण करून घेतले आहेत आणि सुई वरच्या मोत्याच्या एका लाल मोत्यामध्ये घेतली आहे। आता मी पुन्हा तिथे 3 पांढरे मोती घालून ज्या मोत्यातून सुई आली होती त्याच्या अपोजिट साइडने सुई बाहेर काढत आहे, म्हणजे इथे आपला व्हाईट मोत्यांची लाईन तयार होईल। नीट पहा इथे मी आता सुई पुढच्या लाल मोत्यातून बाहेर काढली आहे। आता मी फक्त 2च मोती घेत आहेत, कारण 2 मोती आपल्याकडे आहेत। 4चा राऊंड करण्यासाठी आपल्याकडे 2 मोती आहेत। 2 फक्त पांढरे मोती घ्यायचे आहेत। सोपा आहे अगदी, लक्ष देऊन बघा। आता सुई वरच्या पांढऱ्या मोत्यातून खालच्या दिशेने घेऊन पुन्हा पुढच्या 2 लाल मोत्यामधून बाहेर काढायचे आहे। आता पुन्हा 2 पांढरे मोती घेऊन सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला। 2 पांढरे मोती घेऊन सुई उभ्या पांढऱ्या मोत्यातून खालच्या दिशेने घ्यायची आहे आणि हा एक लाल मोती आणि त्याच्या पुढचा लाल मोती, अशा 2 लाल मोत्यामधून सुई बाहेर काढायची आहे। आता पुन्हा 2 पांढरे मोती। आता सुई पुन्हा उभ्या पांढऱ्या मोत्यामधून खालच्या दिशेने आणि पुढच्या आडव्या 2 मोत्यांमधून बाहेर। सेम प्रोसेस करून आपण ही पांढऱ्या मोत्यांची लाईन पूर्ण करून घेऊया। बघा अगदी सोपं आहे। 5 पांढऱ्या मोत्यांची लाईन पण आपण पूर्ण करून घेतली आहे। आता सुई फिरवून आपल्याला वरती टोकाच्या एका मोत्यावर घ्यायची आहे। बघा याप्रमाणे। आता इथे पण आपण पांढऱ्या रंगाचीच लाईन तयार करणार आहोत। सेम प्रोसेस आहे। 3 मोती घालून पुन्हा ज्या मोत्यामधून आपण सुई काढली आहे त्याच्या अपोजिट दिशेने आणि पुढच्या एका मोत्यामधून सुई काढायची आहे, म्हणजे आपला इथे एक 4चा चौकोन तयार होईल। आपण लाल कलरच्या मोत्यांची
5 चौकोन बनवले आहेत, त्याच्या खाली पांढऱ्या मोत्यांचे 5 चौकोन. आता पुन्हा पांढऱ्या मोत्यांचेच चौकोन बनवायचे आहेत, परंतु आपण इथे 4च चौकोन बनवून घेणार आहोत. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, म्हणजे तुमच्या स्टेप्स चुकणार नाहीत. काळजीपूर्वक बघा, अगदी सोपा आहे, अवघड अजिबात नाही. आपण याच प्रोसेसने 2-2 मोती घालून उभ्या मोत्यामधून आणि पुढील 2 पांढऱ्या मोत्यामधून सुई काढून ही लाईन कंप्लीट करूया. इथे आपण पूर्ण केले आहे. आता सुई फिरून उजव्या बाजूला 1 नंबरच्या मोत्यामध्ये घ्यायची आहे. मी सुई फिरून या 1 नंबरच्या मोत्यामध्ये घेतली आहे. आता पुन्हा पुढे आपल्याला 3 स्टेप्स करून घ्यायचे आहेत. जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला 3 मोती घालून 4 मोत्यांचा एक चौकोन कंप्लीट करायचा आहे आणि नंतरच्या वेळेस 2-2 मोती घालून ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. 3 मोती घालून एक चौकोन पूर्ण करून घेतला आहे. पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यामधून सुई बाहेर काढून घेऊन पुन्हा 2 मोती घालून पुढचा चौकोन पूर्ण करून घेणार आहे. इथे मी 2 मोती घेऊन पुढचा चौकोन पूर्ण करून घेत आहे. या लाईनमध्ये आपण 3च चौकोन पूर्ण करून घेणार आहोत. 3चे 3 लाईनी आपण पूर्ण करून घेऊया आणि मग पुढे काय करायचे ते मी सांगते. इथे 3 चौकोन पूर्ण करून घेतले आहेत, तुम्ही बघू शकता. बघा, मी पुन्हा सांगते. आपण सुरुवातीला लाल चौकोन 5 बनवून घेतले, पांढरे चौकोन 5 बनवून घेतले, त्याच्या खाली परत पांढरे चौकोन 4 वेळा बनवून घेतले आणि 3 वेळा पांढरे चौकोन बनवून घेतले. आता आपण हे 3 चौकोन आणखीन 2 वेळा रिपीट करणार आहोत आणि शेवटचा भाग मग पूर्ण करूया. आपली सुई नेहमी उभ्या लाईनीच्या पहिल्या मोत्यात ठेवायची आहे. सुरुवात करताना जी क्रॉस लाईन आली आहे तिरकी, त्या मोत्यामध्ये नाही, तर उभ्या लाईनीतल्या पहिल्या मोत्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. आता पुढे पुन्हा आपण 3-3चे 2 राऊंड करून घेणार आहोत. बघा, इथे 3-3चे 3 राऊंड मी करून घेतलेले आहेत. बघा, इथे आपण सुरुवातीला लाल मोत्यांचे 5 राऊंड, पांढऱ्या मोत्यांचे 5 राऊंड, पुन्हा पांढऱ्या मोत्यांचे 5 राऊंड आणि पांढऱ्या मोत्यांचे 3 राऊंड 3 वेळा बनवून घेतलेले आहेत. आपण 3 राऊंड 3 वेळा बनवून घेतलेले आहेत. आता सुई पुन्हा स्ट्रेट लाईनच्या पहिल्या मोत्यामध्ये घेणार आहोत. बघा, इथे उभ्या लाईनीतल्या डाव्या बाजूच्या पहिल्या मोत्यामध्ये सुई घेतली आहे. आता आपण लाल मोत्यांचे 2 राऊंड करून घेणार आहे. 3-3चे 2 राऊंड करून घेऊया. बघा, सेम प्रोसेसनी आपण लाल रंगाचे 3 राऊंड करून घेतलेले आहेत. आता आणखीन पावलाचा शेवटचा टप्पा आणखीन एकदा आपण 3चे 3 राऊंड करून घेणार आहोत. तर आपले 3 राऊंड 2 लाईनी कंप्लीट झालेले आहेत. आता बघा, सुई फिरवून मी खालच्या मोत्यामध्ये उजवीकडच्या दिशेने येईल दोरा अशी ठेवलेली आहे आणि आता मी सुईमध्ये फक्त 2च मोती घेणार आहे, म्हणजे आपला पावलांचा खालचा भाग पूर्ण होईल. बघा, आता सुई मी डाव्या बाजूच्या पहिल्या लाल मोत्यामधून बाहेर काढणार आहे या पद्धतीने, म्हणजे आपला टाचेकडचा भाग पूर्ण होईल. पावलाचा टाचेकडचा भाग गोल खाली कंप्लीट होईल. याप्रमाणे पावलाचा खालचा भाग गोल याप्रमाणे पूर्ण झाला आहे. इथे तुम्ही दोरा नीट ॲडजस्ट करून कट करून घेऊ शकता. इथे मी वायर कट करून घेतली आहे व्यवस्थित गाठ मारून. आता आपण पावलांच्या वरचा भाग म्हणजे बोटांचा भाग बनवायला चालू करूया. इथे बघा, सुई लाल मोत्यामधून बाहेर घेतली आहे सुरुवातीच्या. इथे आपल्याला टोटल 7 मोती घ्यायचे आहेत. सर्वप्रथम 3 पांढरे मोती, 1 लाल मोती आणि पुन्हा 3 पांढरे मोती, असे आपण 7 मोती घेणार आहोत. बघा,
आणि ज्या मोत्यामधून सुई आलेली आहे त्याच मोत्यामधून अपोजिट दिशेने सुई बाहेर काढायची आहे आणि त्याच शेजारचा लाल मोती त्यातूनही सुई बाहेर काढायची आहे. इथे आपलं पहिले बोट तयार झालं आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे विण लूज पडणार नाही. आता आपण इथे 2 पांढरे मोती, 1 लाल मोती असे टोटल 3च मोती घेणार आहोत, बघू शकता. आणि पहिले बोट जे तयार केले आहे त्यातले खालून दुसऱ्या नंबरचा मोती, त्यातून वरून खालच्या दिशेने सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत. बघा तुम्ही इथे. आणि लगेचच जो लाल मोती पुढचे 2 आहेत त्या 2 लाल मोत्यामधूनही सुई बाहेर काढून घ्यायची आहे. विण प्रत्येक वेळेस आपण घट्ट घेणार आहोत जेणेकरून लूज पडणार नाही. आता सेम प्रोसेस 2 पांढरे मोती, 1 लाल मोती, तसेच उभ्या 2 पांढऱ्या मोत्यामधून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे आणि 1 लाल मोती आणि त्याच्या पुढचाही लाल मोती, या 2 लाल मोत्यामधून सुई बाहेर घ्यायची आहे. आता पुन्हा सेम प्रोसेस 2 पांढरे मोती, 1 लाल मोती आणि उभ्या 2 पांढऱ्या मोत्यामधून सुई बाहेर घेऊन पुढच्या 2 लाल मोत्यामधून बाहेर घ्यायची आहे. आता शेवटचे जे बोट बनवायचे आहे ते छोटे बनवायचे आहे. त्यामुळे इथे फक्त आपण 2 पांढरे मणी घेणार आहोत आणि 1 लाल मणी. आणि सुई काढताना 2 मण्यांमधून नाही काढायची आहे, तर वरून खालचा जो पांढरा मणी आहे वरून 2 नंबरचा, नीट पहा तुम्ही इथे, या खालच्या पांढऱ्या मोत्यामधून सुई बाहेर काढून घट्ट ओढून पुढच्या एकाच लाल मोत्यामधून बाहेर काढायची आहे. आता तुम्ही सुई गोल फिरवून घट्ट गाठ मारून कात्रीने वायर उरलेली कापून घ्या. इथे पाहू शकता तुम्ही आपले छोटेसे क्यूट असे मोत्यांचे पावले म्हणा, रांगोळी म्हणा तयार आहे. तुम्हाला आजची मोत्यांची कलाकृती कशी वाटली? जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर येतील आणि वेगवेगळ्या कलाकृती पाहायला मिळतील. तुम्हाला आणखीन मोत्यांमध्ये कोणत्या वेगळ्या कलाकृती पाहायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा.